स्पेशल रिपोर्ट्सकडे आपण वळतोय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले। तसंच शिंदेंसह 16 आमदारांविरोधात अपात्रता याचिका फेटाळून लावण्यात आली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला। मात्र आता या प्रकरणावरून सुप्रीम लढाई सुरू होणार आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची तयारी ठाकरे पक्षाने सुरू केली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल दिला। जवळपास 1.5 वर्षांनी हा निकाल लागलाय। पण आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुप्रीम कोर्टात लढाई होणार आहे। ठाकरेंच्या पक्षाने त्याची तयारी सुरू केली आहे। दरम्यान त्यावरूनही राजकीय वादाचा भडका उडालाय। आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची। तेच लोक आहेत की जे सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टावर आरोप करतात। विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिलाय। शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळून लावली आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी करण्यात आलेली निवड वैध ठरवली। तसंच भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही वैध ठरवली आहे। मात्र या निर्णयाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे। आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झालाय हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निकालाविरोधात कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षावर जोरदार पलटवार केलाय। ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही, असे लोक अशा प्रकारे बोलतात। मला याचं आश्चर्य वाटत नाही, कारण हे तेच लोक आहेत की जे सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टावर आरोप करतात। त्यामुळे त्यांनी अध्यक्षावर आरोप केल्याचं मला आश्चर्यच वाटत नाही। ते तर मला माहितीच होतं की कसाही निकाल आला तरी ते त्या ठिकाणी आरोप करणारच आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची। जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात। जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय म्हणतात। शिवसेना सत्ता संघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने खरा शिवसेना पक्ष कोणता, प्रतोद निवडण्याचा अधिकार कुणाचा याविषयी काही निरीक्षणे नोंदवली होती। तसंच निवडणूक आयोगाने शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालावर सवालही उपस्थित केले होते। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचा हा निकाल विचारात न घेता निर्णय दिला असा ठाकरेंच्या पक्षाचा आक्षेप आहे आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।